मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या, वांग आणि बदलापूर दरम्यान तांत्रिक अडचणींचा फटका. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर, एका लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राजधानीमध्ये जाणार. महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ, प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यासाठी 5 दिवसांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता, आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टामध्ये हजेरी लावण्याची शक्यता, ठाण्यातील सभेमध्ये तलवार झळकवल्याचं प्रकरण, राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल. मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात बैठक, आदिवासी विकास मंत्र्यांसोबत शेतकरी करणार चर्चा, मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव मिळावा अशी मागणी. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची झाल्याची चर्चा, मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं तरी कसं, महायुती समोर प्रश्न, फडणवीस शिंदे बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिवसेनेमध्ये परस्परांची फोडाफोडी करायची नाही, फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. छत्रपती संभाजीनगर कार दुभाजकाला धडकून अपघात, अपघातानंतर कारने घेतला ब्रेक, प्रसंगावधानामुळे वाचला 5 जणांचा जीव. वाहतूक कोंडीनं कल्याणकर त्रस्त, चिमुरडा उतरला वाहतूक कोंडी सोडवायला, चिमुरडाचं परिसरातून होतोय कौतुक. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील पोटची मुलं विक्री प्रकरण, मुलांच्या आईनं फेटाळले आरोप, मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं केलं स्पष्ट. गर्दीमध्ये लोकलच्या दारामध्ये उभं राहणं निष्काळजीपणा नाही, उच्च न्यायालयाचं महत्वपूर्ण निरीक्षण. मतचोरी देशविरोधी कृत्य, राहुल गांधी यांची सरकारवर जोरदार टीका. आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचा, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा लोकसभेतून आरोप. सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस, नागरिक नसताना सोनिया मतदार झाल्यास कशा, दिल्ली न्यायालयानं बजावली कारणे दाखवा नोटीस. इंडिगोला केंद्र सरकारचा दणका, उड्डाणांमध्ये 10% कपातीचे आदेश, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे निर्देश. लुथरा बंधूंना परत आणण्यासाठी प्रयत्न, नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी. दिल्ली कार बॉम्ब स्फोट प्रकरणी मोठी कारवाई, 8व्या आरोपीला ताब्यात घेण्यात यश. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये तांदळाची निर्यात नको, ट्रम्प यांचा भारताला नवा इशारा. मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये करणार 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची घोषणा. इंडोनेशियामध्ये 7 मजली इमारतीला आग, 20 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 5 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश. कटकच्या पहिल्याच T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, 101 धावांनी आफ्रिकेचा धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये केली आघाडी. जसप्रीत बुमराहचा T20 मध्ये 100 विकेटचा टप्पा पार, तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट्स घेणारा बनला पहिला भारतीय खेळाडू.